पाहिलं म्हणजे अगदी 22 वर्षाचा मुलगा आहे आणि म्हणजे लाईफस्टाईल चेंज झाली आणि खाण्यापिण्याचं नियंत्रण नाही आहे, त्याच्यामुळे अटॅक आला. एक 18 वर्षाचा मुलगा, त्याला अटॅक आला. किंवा एक 35 वर्षाची बाई ऑन द स्पॉट, म्हणजे सिम्टम्स नसतानाही अटॅक आला आणि ऑन द स्पॉट ती गेली. मग अशा वेळेला आपण काय म्हणजे सुचवू शकतो की हृदयविकार कसा टाळता येईल? त्याचे सिम्टम्स कळत नाही, मग आपल्याला समजणार कसं की हा हृदयविकार आहे की काय अजून वेगळं त्याच्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हृदयविकार हा जेनेटिकली नसतो. म्हणजे डॉक्टर्स विचारतात की तुमच्या घरात आईला वडिलांना कुणाला असा त्रास आहे का, पण तो जेनेटिक डिसीज नाही. ह्याचा सगळ्यात मुद्दा जातो तो पुन्हा तुम्ही रात्री किती वाजता झोपता आणि सकाळी किती वाजता उठता. आपल्याकडे आत्ता एक प्रकारचं हे फॅड झालं आहे की रात्री जो उशिरा जागून काम करतो, रात्री जो उशिरा जागून अभ्यास करतो तो जिनियस, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आणि जो पहाटे लवकर उठतो तो मठ्ठ. हे कालानुरूप जे ऐकायला मला पेशंटनी मला पाजलेलं ज्ञानामृत आहे. पण ह्याच लाईफस्टाईलमुळे तुमच्या शरीरात जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे, निसर्गाचं कालचक्र आहे, त्याच्यानुसार रात्री 10 ते 2 रात को 10 बजे से पहाटे सुबह 2 बजे तक हमारा शरीर खुद का रिपेयरिंग करता है. और उस समय अगर हम नहीं सोते हैं, उस समय अगर हम खाना खा रहे हैं, तो जैसे मैं गैरेज में मेरी गाड़ी लेके जा रही हूँ और गैरेज तो बंद हो गया और फिर भी मैं वहाँ पे जाके गाड़ी रख दी, तो गाड़ी का रिपेयरिंग हुआ क्या? नहीं. सिमिलरली जब रिपेयरिंग का काम चालू है और वो टाइम पे हम आराम नहीं कर रहे, हम खाना खा रहे, हम टीवी देख रहे. बहुत सारे लोगों को एक इस प्रकार की गलत हैबिट भी देखी गई है कि जो लोग रात को 7:30 बजे हमने खाना खा लिया करके बताते हैं, लेकिन फिर जब जगते हैं 10 बजे के आगे मूवी देखते हैं या कोई चीटिंग चैटिंग होता है सब लोग मिलके, तो वो मोमेंट पे कुछ नमकीन खाते हैं, कुछ स्वीट्स खाते हैं और फिर 2 बजे के बाद सो जाते हैं. इस प्रकार का अगर आपका रहन सहन रहेगा तो ग्रेजुअली आपका रिपेयरिंग ही नहीं हो रहा है. गाड़ी गैरेज में जा रही है और गैरेज तो बंद हो गया है, तो रिपेयरिंग नहीं हुआ, प्रॉपर ऑयलिंग नहीं हुआ, तो धीरे धीरे हर एक अवयव के ऊपर उसके इम्पॅक्ट जाएंगे. प्रत्येक अवयव त्याच्या लेवलवर वेगळं वेगळं रिलॅक्सेशन करत असतो स्वतःसाठी. जसं आपण म्हणतो ना, आता एखादं लहान मुले उड्या मारते, आजोबा नाही तर आजी किंवा आई बाबा काय सांगतात, बस जरा निवांत हो. पण हा निवांतपणा आपणच आपल्या शरीराला द्यायला नाही म्हणतो आणि मग अचानक जेव्हा तो जिममध्ये जायचा, ती जिम करत होती, ती योगा करत होती, मग तिला अटॅक कसा आला? पण तुम्ही जसा व्यायाम करता तेवढीच शरीराला आरामाची गरज असते. आणि हम लोग ये जानते हैं लेकिन खुद के लिए वो स्वीकार नहीं करते. ज्या वेळेला ह्याचं अति होतं त्यावेळेला शरीराची माती होते. आणि या नोटवर मी सांगेन, आत्ता जे डॉक्टर अमिता ताईंनी सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही मेडिटेशन करा. आता त्या ज्या लेवलचं मेडिटेशन सांगतील ते मी सांगत नाही, पण नुसते डोळे मिटून आपण जर आजूबाजूला निसर्गात असलेले आवाज जरी ऐकले तर तो नाद, तो तालसुद्धा तुम्हाला रिलॅक्स करतो. नक्कीच तुम्ही सांगितलेलं CPR शिकणं खरंच गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जात नाही किंवा डॉक्टर त्या ठिकाणी येऊन ट्रीटमेंट देत नाही, तोपर्यंत CPR बऱ्याचदा हार्ट अटॅकच्या केसेसमध्ये जेव्हा पेशंट अनकॉन्शियस झालेला असतो त्यावेळेला त्यांना रिवाईव्ह करण्यासाठी मदतीचं आहे. आणि इमर्जन्सी मेडिकल ट्रीटमेंटच्या अंतर्गत किंवा इमर्जन्सी मेडिकलची एक वेगळी फॅकल्टी आहे जी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी खास डॉक्टर शिकण्यामध्ये घेतात आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना फार जास्त महत्त्व आहे. बरं, CPR ही फक्त हार्ट अटॅकच्या कंडिशन्सला नाही, काही वेळेला फक्त मेंटल शॉक बसला एखाद्या गोष्टीचा आणि त्यामुळे अचानक कोलॅप्स झालेल्या पेशंटमध्ये सुद्धा दिल्यानंतर पेशंट रिवाईव्ह करता येतो. नाही, हे अत्यंत महत्त्वाचे अटॅकचे प्रॉब्लेम्स लोकांपर्यंत आलेले आहेत. ते मे बी करोनानंतरचा हा साईड इफेक्ट्स पण असू शकतो असं सांगितलेलं डॉक्टरांनी स्वतःच. पण CPR हा सगळ्यांनी शिकावं आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी आपल्याला इथे एक कॅम्प करावा लागणार आहे. नाही, नक्कीच. आणि मी त्यातही आणखीन सांगेन की CPR करताना सुद्धा काही शरीराच्या वरती पॉईंट्स आहेत.
जिथे आपल्याला प्रेशर देणं खरं तर गरजेचं असतं. काही वेळेला याच्यामध्ये प्रेशर देताना त्या पेशंटची बरगडी फ्रॅक्चर होऊ शकते. अशाही केसेस आम्ही पाहिल्यात की त्याच्यामुळे त्यांना ब्रिदिंग डिस्कम्फर्ट, पेशंट रिवाईव्ह झाले, पेशंटला आपण नॉर्मल कंडिशनला आणलं, पण त्यांच्या जी बरगडी फ्रॅक्चर झाली त्याच्यामुळे त्यांच्या लंगला इजा झाली होती. पण ठीक आहे, ॲटलिस्ट पेशंट जिवंत राहील, दॅट वॉज इम्पॉर्टंट. म्हणून प्रॉपर डॉक्टरांकडनं याचं ट्रेनिंग घेतलं तर त्यातल्या त्यात आपल्याला कळतं की कुठे फोर्स द्यायचा. नाही तर आपण चित्रपटात बघतो आणि तसंच करायला जातो, काही वेळेला एक गोष्ट वाचते आणि दुसरी गोष्ट नवीन तयार होते. म्हणजे एक्झॅक्टली प्रेशर किती असावं ते CPR देताना ते सुद्धा जरुरी आहे. नाही, पुन्हा कसं प्रेशर देणारी व्यक्ती स्वतः किती मानसिक ताणात आहे. तो पुन्हा पुन्हा ताण शब्द आहे, तो मला जो जितका नाही आवडत तितका तो आज वापरते. पण मी सांगेन अशा वेळेला सगळ्यात जास्त आपला 3 इडियट्समधला डायलॉग आठवायचा, ऑल इज वेल. आणि मग तुम्ही जर डोक्याने शांत असाल ना तर तुम्ही ती गोष्ट कितीही क्रिटिकल असेल तर तुम्ही हँडल करता. म्हणजे जेव्हा काही वेळेला आत्ता एक अशीच केस माझ्याकडे आली होती. केस थोडी वेगळी होती, हार्टशी संबंधित नव्हती, पण ती व्यक्ती मनाने खूप खचली होती. आणि पेशंटला अचानक माझ्याकडे बेडवर झोपले असताना उठता येईना, चक्कर येते अशी कंप्लेंट केली. पेशंटचे आईवडील होते, पेशंट तरुण मुलगा. पण अशा वेळेला एवढंच केलं, मी स्वतः शांत राहिले. त्यांना म्हटलं काहीच होत नाही, तुम्ही मी जेवढं सांगेन तेवढंच करा. आणि आपल्या विद्याकर्म चिकित्सेचा एक प्रयोग केला. त्याच्यानंतर पुढच्या 5 मिनिटात तो मुलगा उठला, तो व्यवस्थित उभा राहिला. ज्याला चक्कर येत होती म्हणून त्याने कंप्लेंट केली आणि त्याच्या पुढे 5 राऊंड माझ्या क्लिनिकमध्ये मारून दाखवली. एवढा फरक असतो फक्त सकारात्मक विचार करण्याचा. आणि म्हणून ताण या शब्दाला फुली मारायची असेल तर कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करा. जितकं सकारात्मक विचार करा तेवढ्या या गोष्टीमधनं पुढे येऊ. CPR करताना सुद्धा आपण मनाने सकारात्मक असायला पाहिजे, तरच ते प्रेशर पण व्यवस्थित लागेल. नाही हो, अत्यंतच खूपच गरजेचं आणि हे उपयुक्त प्रशिक्षण आहे. आणि खरंच ही शिक्षा सगळ्यांना मिळायलाच पाहिजे की हे कसं करावं आणि काय करावं ह्याचं प्रॉपर ज्ञान सगळ्यांना असणं फार गरजेचं आहे. आजच्या काळात ना पहिले प्रत्येक गोष्टीला चांगलाच विचार करा हे बिंबवणं पहिलं गरजेचं आहे, मगच ते सिरियस होईल. नाही हो, आणि ते फायदेमंद पण आहे सगळ्यांसाठीच, चांगली गोष्ट आहे. बरं, मी आता नैनाताईंना विचारेन की धन्यवाद सर, तुम्ही वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला प्रोत्साहन देऊन चाललात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद. आता आपण हा प्रोग्राम तसाच पुढे चालू ठेवणार आहोत आणि प्रश्न मंजुषाही चालू राहणार आहे. तर गाणं झाल्यानंतर एक प्रश्न अजून माझ्याकडे आलेला आहे, तो म्हणजे आहार कसा असावा नित्य जीवनामध्ये. हा मी डॉक्टर विलासनीला विचारणार आहे प्रश्न की आहार आपला हा यंदा तर तुम्ही बघताय मुलांचा आहार कसा चाललेला आहे, पण नियम काय असावे आहाराचे आणि सकस आहार म्हणजे काय आणि कसा असावा तो. जिमच्या भाषेत सांगायचं तर आहार हा प्रोटीन रिच असावा. पण मी जिम ट्रेनर नाही आहे,
मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि डाएट न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे. तर आयुर्वेद किंवा वेस्टर्न कल्चरनुसार आहारामध्ये प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स हे असायलाच हवे. पण त्याच्याबरोबर विटॅमिन्स, हल्ली ना एक नवीन फॅड आहे, विटॅमिन्सच्या गोळ्या डॉक्टरांना न विचारता घ्यायच्या. पण आपल्याला हेच माहिती नाही की विटॅमिन घेण्याची पण एक लेवल असते. कुठलंही विटॅमिन अति झालं तर त्याचीसुद्धा टॉक्सिसिटी होते आणि त्याच्याने सुद्धा मूड चेंजेस होणं आणि त्याच्या अनुषंगाने शरीरातले हॉर्मोन्स डिस्टर्ब होणं या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे मी असं सांगेन की आयुर्वेदाचा बेस आहे शाकाहार. काही ठराविक ठिकाणी ज्यावेळी तुमच्या शरीराची क्षमता डिस्टर्ब झालेली असते किंवा ती कमी झालेली असते त्यावेळेलाच फक्त आयुर्वेदाने मांसाहाराचा उल्लेख केला आहे. आणि मांसाहाराचा उल्लेखसुद्धा हा ठराविक प्रमाणामध्ये सांगितला आहे. नाही, तिथे असाच आहार घ्यायला हवा ज्याच्याने रजगुण वाढणार आहे, कारण ती चपळाई सत्वगुणाने येऊ शकत नाही. तर त्यामुळे तुमचं काम कसं आहे, तुमची